निप्पाणीत 2 मार्चऐवजी 9 मार्चला होणार धम्मपरिषद, शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने यांची माहिती। निप्पाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 मार्च रोजी होणारी धम्मपरिषद ही 9 मार्चला होणार आहे। धम्मपरिषदेचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणारे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या काही महत्त्वाच्या कारणास्तव ही धम्मपरिषद 2 मार्चच्या तारखेमध्ये बदल करून 9 मार्चला रोजी धम्मपरिषद होईल, असे परिपत्रक भारतीय बौद्ध महासभा मुंबई यांचे दिनांक 14/2/2025 चे परिपत्रकाने भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी प्रसिद्ध केलेले आहे। नमो बुद्धाय, जय भीम। मी भीमराव यशवंतराव आंबेडकर आपल्याशी या मोबाईलच्या द्वारे संवाद साधू इच्छितो। आपल्या येथील धार्मिक नेते सुधाकर माने की ज्यांनी बौद्ध धम्म परिषद 2025 निप्पाणी जिल्हा बेळगाव 2 तारखेला येणाऱ्या 2 तारखेला 2 मार्च 2025 ला धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु पूर्वनियोजित कार्यक्रम एका महत्त्वाच्या कामासाठी 2 तारखेला मला नांदेड येथे हजर राहणं, किनवट येथे जाणं हे जरा क्रमप्राप्त आहे। त्यामुळे आपल्याला विनंती करतो की 2 तारखेच्या ऐवजी 2 मार्चच्या ऐवजी येणाऱ्या 9 मार्च रोजी मी सकाळीच निप्पाणी या शहरामध्ये बौद्ध धम्म परिषदेला आपल्याशी संवाद साधण्यासाठी हजर राहीन। थोडासा झालेला वेळ बदल आपण मान्य कराल अशी मी आपल्याला विनंती करतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। बौद्ध धम्म परिषद कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी माहिती देताना म्हणाले, 2 मार्च 2025 ऐवजी 9 मार्चला धम्मपरिषद होईल व या धम्मपरिषदेला बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून कर्नाटक राज्य समाज कल्याण मंत्री एस.सी. महादेवप्पा व कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्हे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहतील। तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक मान्यवरांची उपस्थिती धम्म परिषदेला राहणार असून निप्पाणी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे परिषद होणार असल्याचे सांगितले। तरी झालेल्या तारखेचा बदल सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन सुधाकर माने यांनी केलेले आहे। निप्पाणीमध्ये 2 मार्च 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली धम्मपरिषदेचे आयोजन केलेले होते, परंतु भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या काही कारणास्तव तारखेमध्ये बदल केलेला आहे। 2 मार्च ऐवजी 9 मार्च रोजी धम्मपरिषदेचे आयोजन केलेले आहे। त्यांनी भारतीय बौद्ध महासभा यांच्या परिपत्रकानुसार 14 तारखेला एक परिपत्रक प्रसिद्ध करून तारखेमध्ये बदल करण्याचं त्यांनी सुचवलेलं आहे। त्यामुळं 2 मार्च रोजी होणारी धम्मपरिषद 9 मार्च रोजी होत आहे। या धम्मपरिषदेला उद्घाटक म्हणून पालकमंत्री सतीश, प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण मंत्री एस.सी. महादेवप्पा, निप्पाणीचे आमदार माजी मंत्री शशिकला जोल्हे वहिनी ह्या उपस्थित राहणार असून त्याचबरोबर निप्पाणी परिसरातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 2 मार्च ऐवजी 9 मार्च रोजी धम्मपरिषद होईल। ह्या झालेल्या तारखेचा बदल सर्वांनी लक्षात घ्यावा अशी मी धम्मपरिषदेच्या कार्यक्रम समितीचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना विनंती करतो।